ऐन आचारसंहितेच्या काळात अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन वाटप करण्याचा पेच एकदाचा सुटलाय. एकात्मिक बालविकास सेवा आयुक्ताच्या सूचनानुसार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील 3400 अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोनचं वाटप केलंय. आचारसंहिता लागू झाल्यामुळे अंगणवाडी सेविका स्मार्टफोन वाटप करण्यासाठी निवडणूक विभागाची परवानगी घ्यावी लागेल, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतली होती. दरम्यानच्या काळात एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त कार्यालयाने निवडणूक आयोगाशी संपर्क साधला. अंगणवाडी सेविकांकडे सुव्यवस्थित मोबाईल नसल्यामुळे पोषण ट्रॅकर ॲपवर बालकांचे दैनंदिन वजन, उंची, पोषण आहार, गृहभेटी, अंगणवाड्यातील बालकांची उपस्थिती इत्यादी माहिती भरणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्य आणि केंद्रस्तरीय यंत्रणांपर्यंत माहिती पोहोचत नसल्याची ही बाब आयुक्त कार्यालयाने निदर्शनास आणून दिली. तेव्हा आयोगाने मोबाईल फोन वितरण करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आणि जिल्ह्यातील 0 ते 6 वर्षातील 2 लाखावर बालके अंगणवाडीत येतात. बालकांसह गरोदर माता, स्तनदा माता आणि किशोरी मुलींना आरोग्यसेवा, बालके, गरोदर मातांना पोषण आहार दिला जातो. बालकांना शालेय पूर्व शिक्षण दिले जाते. याबाबत शासनाला माहिती ॲपवर रोज कळवावी लागते. ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर.